विरोधकांना फायदा होईल, एका ज्येष्ठ नेत्याने जर त्यांच्या त्या भूमिकेमुळे जर विरोधकांना फायदा होत असेल असं मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं, आपण जसं म्हणतो ना, तुम्ही हत्यार जर दिलं तर तो आपले वार आपल्यावरच होणार आहे. असं होता कामा नये. आपण ज्येष्ठ आहात, आपण अनुभवी आहात, आपण मार्गदर्शन करायच्या भूमिकेत असलं पाहिजे. आपण युतीमध्ये मंत्री आहात आणि नेहमी आम्हीच का ऐकून घ्यावं, तुम्हाला असंच पाहिजे, तुम्हाला तसंच पाहिजे. अहो, आपण अलायन्समध्ये आहोत. अलायन्समध्ये असताना मला काय वाटतं ते महत्त्वाचं नसतं, अलायन्सला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. अलायन्स कशी टिकेल, महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे. अलायन्स 25-25, 30-30 वर्ष टिकल्याचा इतिहास महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जर तो टिकवायचा असेल तर ही भाषा बोलून चालणार नाही. आपण मार्गदर्शन करा, कार्यकर्ते ऐकून घेतील. एका गटापुरतं राहू नका. आपण आज अलायन्सचे आज नेते आहात, तर तुम्ही तसं बोललं पाहिजे. तसं आता मी त्यांना सांगायला मोठा नाही, मी एक माझं म्हणणं तुम्हाला सांगतो. मी काय त्यांना सांगण्यासाठी काय करत नाही आहे. पण सातत्याने विरोधकांना फायदा होईल जर आपण बोलत राहिलो. आता 400 पार ही घोषणा कोणाची होती? मोदी साहेबांची होती. म्हणजे तुम्ही मोदी साहेबांना चॅलेंज करताय का? आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून कधीच बोललो नाही आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे. बोललो आम्ही विधान म्हणजे लोकसभेला, कधी आमच्याकडून आमच्या नेत्यांकडून अशी कुठली भाषा नाही आली बाहेर. पण सातत्याने की असंच झालं पाहिजे. मी मागे पण त्यांचा कुठला तरी इंटरव्ह्यू बघितला, मला वाटतं कुठल्या तरी चॅनलवर होता तो, की त्यांच्या लोकसभेवर पण त्यांना काहीतरी आक्षेप की उमेदवारीबद्दल. प्रत्येक वेळेला आपल्यालाच आक्षेप कसा होऊ शकतो, आम्हाला का होऊ शकत नाही? म्हणून मला असं वाटलं की हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. मी एक लहान कार्यकर्ता जरी असलो तरी मी माझ्या पक्षाबद्दल, अच्छा माझा पक्ष कधीच काय बोलत नाही, कधीच कुठली टोकाची भूमिका घेत नाही, मग आम्ही मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी का ऐकत यावं, ह्याच्यासाठी मी बोललो. यात विषय असा आहे की एक तर तुम्ही म्हणाल लोकसभेची त्यांना जागा त्या ठिकाणी मिळाली नाही, त्यांनी उमेदवारी नाशकातून मागितली होती आणि अमित शहांनीच ठरवलं आहे असं सुद्धा ते एकदा बोलले होते. दुसरा विषय असा आहे की भाजपनं जे 400 पारचा नारा दिला त्याने खालच्या थरापर्यंत कुठेतरी धास्ती लोकांमध्ये बसली असं सुद्धा म्हणतात आणि संविधान बदलणार नाही हे समजवताना नाकी नऊ आले असं सुद्धा ते सांगतात. मी काय म्हटलं भाऊ, आपल्याला ते एक ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, युती सरकारमध्ये आहेत. तर युती सरकारला फायदा कसा होईल असं वक्तव्य आलं पाहिजे ना त्यांच्याकडून, होय की नाही? पण असं असताना आपण जर तुम्हाला वाटत असेल, अनेकांना काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी वाटत असतात. आता मी इतक्या महिन्यांपासून जे काय बघतोय, पहिल्या स्टेटमेंटवर मीही बोलू शकलो असतो त्यांच्या, पण मी नाही बोललो. कारण का आपण युतीमध्ये आहोत, आपण एका कुटुंबात आहोत, आपण एका अलायन्समध्ये आहोत. मग प्रत्येकाने तो भान ठेवला पाहिजे ना, पक्षातल्या माणसांचं म्हणतोय मी, एका नेत्याचं नाही म्हणत आहे. भुजबळांमुळे अडचण वाढते त्यांच्या वक्तव्यांमुळे. मला भुजबळांबद्दल वैयक्तिक काही आक्षेप नाही, पण त्यांनी जे काय नेहमी भारतीय जनता पक्षाने आम्हाला असं दिलं पाहिजे तसं दिलं पाहिजे, का भारतीय जनता पक्षाने काय ॲग्रीमेंट लिहून दिली आहे की काय, की असंच झालं पाहिजे? अहो, आपण समजुतीने एक दुसऱ्याला सांभाळून ही अलायन्स टिकवायची आहे, ॲग्रीमेंट झालेली नाही कुठली. असं असताना आपण एक एवढ्या अनुभवातून आपण बाहेर आलेले आहात, आपण कार्यकर्त्यांना धीर दिला पाहिजे, युतीतल्या, फक्त एका पक्षाच्या नाही. तर आपण धीर देण्याचं सोडून हे जे काय भुजबळ साहेब बोलत आहेत ते मला काही योग्य वाटलं नाही. आणि मला म्हणून मी जे काय बोललो ते बोललो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.